आदरणीय भारतीय समभाग गुंतवणूकदारांनो नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. गेली 6 वर्षे अथकपणे जे मी माझ्या ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा समभाग गुंतवणूक साक्षरता मोहीम चालू ठेवली, त्या मोहिमेअंतर्गत आत्ताचा हा एक जरा वेगळा विषय इथे मांडत आहे. कसं आहे ना, सर्वप्रथम माझ्या विषयाचं शीर्षक सांगतो. बँक FD मिसकॉन्सेप्ट्स. मराठीत बँकेतील मुदत ठेवींविषयी गैरसमज. काल म्हणजे 15 जानेवारी रोजी मला माझ्या एका ELM अथवा माझ्या समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेच्या अनुयायाकडून फोनवर बोलता बोलता त्यांनी एक सांगितलं की त्याचे मित्र म्हणजे हा जो अनुयायी आहे तो दीर्घकालीन गुंतवणूक करतो समभागात, आणि त्याने केलेले समभाग काही वाढलेत, काही कमी झालेले आहेत, म्हणजे गेल्या 1-1.5 वर्षात. आणि हे फक्त त्यांनाच नाही झालं आहे, अगदी मोठमोठे HNI जे आहेत त्यांना पण झालं आहे. ती पण माहिती मी माझ्या स्टेटसवर पूर्वी पाठवलेली होती. पण त्याचे मित्र याला वेड्यात काढतात. त्यामुळे हे बघा आम्ही किती खुश आहोत. समजा आम्ही 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, तरी आम्हाला तेवढाच परतावा मिळतो मुदत ठेव योजनेमध्ये. आता मुदत ठेव योजना म्हणजे FD. त्यांचं काय म्हणणं, जेव्हा बँक आम्हाला सांगतं 6.5% म्हणजे ते 6.5%च देणार. पण त्याचं काय म्हणणं, तुम्ही समभाग गुंतवणूकदार, तुम्हाला काही म्हणजे माहीत नसतं मार्केट कधी खाली वर. आता सर्वप्रथम हे जे त्याचे मित्र त्यांना जे सांगतायत ना, हे त्यांचं अज्ञान दिसून येतं. आणि हेच अज्ञान दूर करणं, किंवा जे असे फक्त बँक FD आणि म्युच्युअल फंडमध्ये अडकून पडतात मग किंवा चक्रव्यूहात अडकतात, त्यांना जे मी नेहमी म्हणतो की ते अक्षरशः अशिक्षित आहेत समभाग गुंतवणुकीबाबत, त्यांना सुशिक्षित करण्याचा प्रयत्न मी या माझ्या मोहिमेद्वारे करत असतो. म्हणून हा विषय पूर्वी झाला असेल तरी परत आपल्या सर्वांसमोर आणणं हे माझं आद्य कर्तव्य समजलं. म्हणून मी आज हा खास विषय पुन्हा घेतोय. आता मी थोडं पटपट करतो, कारण काही जणांना माझा राग येतो, कारण मी म्हणे खूप पाल्लाळ लावतो. म्हणजे मी बघितलं आत्तापर्यंत म्हणजे कोणीही भरपूर माहिती मिळते म्हणून माझं कौतुक नाही केलं की हे तुम्ही अगदी काहीही न मोबदला घेता तुम्ही एवढी माहिती देताय. म्हणजे तुम्हाला कळालं असेल की आपल्याकडे भारतात अथवा महाराष्ट्रात म्हणजे फक्त सोनारच म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी, अशी एक म्हण आहे का व्याख्या. तर आपल्याकडे सगळेच निंदक, माझ्या घरी तर सगळेच निंदक आहेत, म्हणजे शेजारी पण आहेत, घरी पण आहेत. म्हणजे हे मला वाईट वाटतं. अहो, समोरच्याचं जो किती तळमळीने करतो हे बघा ना. आणि तुम्ही या तळमळीने काय केलं आहे? तुम्ही किती जणांना या मोहिमेविषयी सांगितलं? तुम्ही किती जणांनी याला लाईक केलं आहे, फॉरवर्ड केलं आहे, किंवा जे काय असतं ते स्वतः बघा. असो, विषयाला परत येतो. सर्वप्रथम कोणीही या विषयावर जे बोलत असतील त्याने एक समजून घ्या, हे शॉर्ट टर्म लाँग टर्म हे 2 प्रकार असतात. आणि शक्यतो बँकेत जे लोक ठेवतात ना, ते कसं मला 6 महिन्यांनी हवेत, मला 1 वर्षांनी हवेत, असे लोकच ठेवतात. शेअर्समध्ये मी नेहमी सांगतो, ऑप्शन्स, फ्युचर्स, BTST, डे ट्रेडिंग, नाईट ट्रेडिंग, वीक ट्रेडिंग, जे काय ट्रेडिंग, हे सगळं असलं करत बसू नका. मस्तपैकी लाँग टर्म ट्रेडिंग करा आणि भरपूर फायदा कमवा. त्याच्यानंतर
मी नंतर सांगतो 5 वर्षांनी एफ डी किती देता परतावा आणि शेअर्समध्ये किती मिळाला. आता पहिलं लक्षात घ्या, महागाईचा दर, शासनाचा जो दर असतो तो खूप कमी दाखवतात, पण एवढ्या कमी काहीही कुठेही आपल्याला स्वस्तही झालेले दिसत नाही अथवा महागाई एवढ्या कमीनी वाढलेली दिसत नाही. महागाईचा दर मी तर माझ्या म्हणजे अभ्यासासाठी अंदाजे 8 ते 10% कमीत कमी धरतो. एक लक्षात घ्या, तुम्ही 8% जरी घेतला, 8% पण नाही हो, अनेकदा जास्त असतं. तुम्ही बँकेतून 6.5% घेणार व्याज दर वर्षाला आणि महागाई 8%नी वाढते. थोडंसं तरी डोकं लावा ना, थोडंसं डोकं. तुम्हाला काय मिळालं? उलट तुमचा मुद्दलच संपत जाणार हळूहळू. कारण तुम्ही दरवर्षी 2-2.5% तुम्हाला नुकसानच होतं आहे. कारण तुम्हाला खर्च करायला 10%, 8% जास्त द्यावे लागतात मागच्या वर्षीपेक्षा आणि तुम्हाला बँकेत मागच्या वर्षीपेक्षा 6.5% जास्त मिळतात. आता कृपया सांगू नका हे आम्हाला आमच्या वडिलांनी शिकवलं नाही. ही एक काहीतरी नवीन म्हणजे प्रत्येकजण सांगतो आमच्या वडिलांनी हे शिकवलं नाही. मलाही माझ्या वडिलांनी शिकवलं नाही. आमच्या नकळत निघून गेले. तेव्हा माझं वय फक्त 20 का 21 होतं फक्त. ज्याला गरज असते ना तो सगळं शिकतो. ज्याला गरज नाही, ज्याला फक्त टिप्स घ्यायची इच्छा असते, ते काहीच शिकत नाहीत. आता एफ डी तोडताना तुम्हाला अचानक गरज लागली, तुम्हाला नाही वाटत एफ डी तोडताना तुम्हाला बँक म्हणते तुम्हाला एवढे कमी मिळणार, हे मिळणार. आता मी जे ऐकलं आहे, मी जे अनुभवलं आहे, तुम्ही जाऊन विचारा ना बँकेत. दुसरी गोष्ट, मला जी माहिती आहे, तुम्हाला एफ डी करायला बँकेत जावं लागतं. एफ डी संपल्यावर पैसे घ्यायला बँकेत जावं लागतं, रिन्यू करायला बँकेत जावं लागतं. हेच जेव्हा 2020 आणि 2022ला कोविड आलेलं, अनेकांच्या एफ डी होत्या तरीही ते पैसे घेऊ शकले नाहीत. कारण आपल्याकडे ताळेबंदी होती, ज्याला आपण आजच्या शुद्ध मराठीत लॉकडाऊन म्हणतात. पण ते ज्यांच्याकडे समभाग होते, समभाग मंडई चालू होती नेहमीप्रमाणे सोमवार ते शुक्रवार खरेदी विक्री होत होती, ते पैसे आपोआप बँकेत यायचे. तुम्ही ऑनलाईन लोकांना पैसेही देऊ शकत होता. म्हणजे ज्यांच्याकडे समभाग आहेत त्यांना काही फरक पडला नाही आणि ज्यांच्याकडे समभाग नाही आहेत, जे 6.5-7% खुश असतात, ते खाली जाऊन घराच्या खाली येऊन कुठेतरी बाहेर बसून भाजी विकलेत. हे समजून घ्या. त्याच्यानंतर ही बँक एफ डीसाठी तुम्हाला बँक शोधावी लागते. आणि माझी जी थोडीफार माहिती आहे त्याप्रमाणे ज्या शासकीय बँका असतात, म्हणजे एक साधं उदाहरण समजा एस बी आय घेतलं, एस बी आय 6.5% देत असेल, पण ह्या ज्या बाकीच्या कोऑपरेटिव्ह बँका असतात, उदाहरणार्थ कुर्ला नागरिक कोऑपरेटिव्ह बँक, ठाणे जनता कोऑपरेटिव्ह बँक, चेंबूर नागरिक, या 0.5 का 1% माहीत नाही मला, जास्त देतात. म्हणजे अनेकांची ओढ अशा लोकांकडे पैसे ठेवायचे असते. आपणाला माहिती आहे किती कोऑपरेटिव्ह बँका बंद झालेल्या आहेत. त्यातलं महत्त्वाचं नाव म्हणजे रुपी कोऑपरेटिव्ह. पूर्वी एक कराड नावाची काहीतरी बँक होती आणि आत्ताही काहीतरी ती भांडूपची पी 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 प प वरून नाव माहीत नाही, पी एम ई का माहीत, हां, पी एम सी बँक. हे तुम्हाला कोणी सांगितलं की बँका बंद होत नाहीत ते? आणि आपली सवय काय असते, मला अर्थात हे याला माझ्या वडिलांनी याच्याबद्दल एक खूप छान मला उदाहरण दिलेलं की बेटा पेनी वाईज पाऊंड फुलिश असं करूच नको. म्हणजे एक पेनी वाचवायला तू पाऊंड खर्च करतोस, 0.5%, 1%, पाऊण% व्याज मिळवायला तू तुझ्या पैसा म्हणजे कुठेही ठेवतोय. म्हणजे बँक बुडली तर तू बुडला. आणि समभाग घेताना निदान माझ्यासारखा ग्रस्त चांगले बघून घेत असतो. आणि कधीच असं जेट एअरवेज वगैरे
कधीच त्याच्या टाकत नाही किंवा चुकून असतील तर पटकन बाहेर काढून घेतो जेव्हा कळतं. असो, आता तुम्हाला सांगतो हे समभागांचे भाव का एवढे वाढतात किंवा 5 वर्षात का एवढं वाढलं, 10 वर्षात का एवढं वाढलं. अहो महाशय, आदरणीय, अतिशय तुम्हाला जास्त माहिती आहे, मला माहीत आहे. तुमच्या एफ डीनी कधी आयुष्यात दिलं आहे का हो? शेअरमध्ये स्टॉक स्प्लिट दिलं आहे, बोनस दिलं आहे, त्याच्यानंतर डिमर्जर दिलं आहे, काय दिलं आहे का हो? अजून एक लक्षात घ्या, माझे समभाग चांगला डिव्हिडंडसुद्धा देतात. आत्ताच काल का परवा काहीतरी वाचलं, टी सी एसनी 65 रुपये डिव्हिडंड दिला आहे प्रति समभाग. हे तुम्हाला मिळतो तिकडे? अरे विचार करा, बोलताना विचार करा. आणि दुसऱ्याला सल्ला देताना तुम्हाला काय माहिती आहे? हे म्हणजे असं झालं, ते केशव मुखर्जी दुसऱ्याला सांगतो, हे भैया दारू मत पी, तो स्वतःच असं दारू पिलेला असतो. तुम्ही बँकेत ठेवता म्हणजे तुम्ही स्वतःला कोण वॉरन बफेट समजता का? 6.5% तुम्ही खुश आहात. याचा अर्थ तुम्ही अज्ञानी आहात. तुम्ही दुसऱ्या ज्ञानी माणसाला का खाली खेचायचा प्रयत्न करता? आपल्याला माहीत नाही तर गप्प बसावं. आता महत्त्वाचं, मी 6.5% इथे काढलं आहे आणि दुसरं नाही, 6.5 नाही, 8% काढलं आहे. दर साल दर शेकडा. समजा तुम्ही बँकेत ठेवले, 1,00,000 रुपये मी बँकेत ठेवले, 5 वर्षांनी त्याचे 47% मिळतात 5 वर्षात, आणि 1,00,000ची किंमत होते 1,46,000. 10 वर्षांनी त्याची किंमत होते म्हणजे दर साल दर शेकडा 10 वर्षांनी 116% होते. नाही सॉरी, 10 वर्षांनी त्याची 116% होते. म्हणजेच 1,00,000चे 10 वर्षांनी 2,15,000. तेच समभागात, आणि हे स्वतः माझ्या बाबतीत घडलेलं आहे. मी खरीच उदाहरणं घेतो. मी कधीच, दुर्दैवाने माझं नाव सत्यजित असल्याने आणि दिगंबर जैन असल्याने मी खोटं नाही बोलू शकत, आणि माझ्या आईवडिलांनी खोटं बोलायला शिकवलंच नाही. मला काही जणांनी सांगितलं की तू खोटं बोलण्याचाही प्रयत्न करू नको, तुझ्या चेहऱ्यावरून कळतं की तू खोटंच नाही बोलू शकत. असो, एक समभाग जो माझ्याकडे खूप वर्षापासून आहे, त्याने 5 वर्षात, मग समजा 1,00,000 गुंतवले, त्याने 5 वर्षात परतावा दिला 1,092%. 1092%. असं 2%, 4%, 6% नाही. 1,00,000चे 10 वर्षांनी झाले 11,92,000, 12,00,000. तोच समभाग 10 वर्षांनी त्या समभागाने दिले 2,533%, म्हणजे 2,533%. म्हणजेच 1,00,000चे झाले 26,33,000. आदरणीय, वंदनीय, माननीय, पूजनीय, अतिहुशार व्यक्तींनो, तुम्हाला बँकेत टाकायचे आहेत किंवा तुम्हाला पिगी बँकेत टाकायचे आहेत, तर कशातही टाका. दुसऱ्यांना नका मूर्ख बनवू. आपल्याला जर ज्ञान नाही आहे तर दुसऱ्या सज्ञानी माणसाला काहीतरी सांगून, भीती दाखवून काहीतरी करू नका. तुम्हाला नाही श्रीमंत व्हायचं आहे, तुम्हाला ॲसेट्स नाही बनवायचे आहेत, तुम्हाला मुलाबाळांना चांगलं उच्च शिक्षण द्यायचं नाही आहे, नका देऊ ना. दुसऱ्यांना तुम्ही दुसऱ्यांचे पाय खेचू नका. एखादी व्यक्ती प्रयत्न करते, करू द्या, कारण तुम्हाला कंपाऊंडिंग इफेक्टचं काहीच माहिती नाही आहे आणि बँकेत कंपाऊंडिंग इफेक्ट मिळत नाही. स्वतः पहिला अभ्यास करा, माझे सगळे व्हिडिओ नीट पहा. जाऊ दे, मी चिडतो, माझा रक्तदाब वाढतो. आपल्याला काही माहिती ही याच्यातून काही चांगली माहिती मिळाली असेल किंवा तुम्हाला असले कुठले मित्र भेटले असतील तर पहिलं त्यांना ही सगळी माहिती द्या.
ते हुशार होणार नाहीत. काल का परवाच मी एका व्हिडिओत सांगितले, पालथ्या घागरीवर पाणी का पालथ्या घड्यावर पाणी असंच असतं. त्या लोकांना काय वाटतं मी घडा डोक्यावर घेतला म्हणजे मी ते पावसापासून वाचायला घेतला. चुकीचं आहे. घड्याची किंमत पाण्यापासून वाचणं नसते, घड्यात पाणी साचवायचं असतं. असो, आपणास हे सगळा माझा प्रयत्न आवडत असेल कृपया शेअर करा, सबस्क्राईब करा, लोकांना सबस्क्राईब करायला सांगा. आणि हे का मी विनंती करतो, कारण मी पाहिलं आहे जसे जसे हळूहळू सबस्क्रायबर वाढतात तसं तसं यूट्यूब आपोआप लोकांच्या स्क्रीनला माझे व्हिडिओ टाकतात. आणि माझी इच्छा आहे लोकांनी सुशिक्षित व्हावं. एक लक्षात घ्या, अनेक जण हे बँकेचं वगैरे सांगणारे ना असे आहेत. त्यानंतर आम्ही सही किती तुझ्यापेक्षा वेगात करतो. काय करतो, अंगठा काढतो, जातो तिकडे त्या शाईच्या याच्यावर आणि करतो, झाली सही. मग दुसऱ्याला हसणार, तुला काय पेन काढायचं आहे, मग ते लिहिते की नाही बघा, मग तू सही करा. अरे मग अजून दुसऱ्यांदा करा, कारण ही पहिली बरोबर नाही झाली. आमचं तसं नाही आहे. उठा, कृपया जागे व्हा, चक्रव्यूहातून बाहेर पडा. पुन्हा असेच चांगला व्हिडिओ घेऊन भेटूया. जय हो.